न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये सापडलेल्या पैशांचा व्हिडिओ सुप्रीम कोर्टाने आता जारी केलाय। पोलिसांनी दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना हा व्हिडिओ दिलाय। न्यायमूर्ती वर्मांकडच्या रजिस्ट्री, सुरक्षा अधिकारी, गार्ड याची माहिती सुद्धा सुप्रीम कोर्टाने मागवली आहे। न्यायमूर्ती वर्मा यांच्याकडे काम करणाऱ्यांच्या मोबाईलचे 6 महिन्यांचे सीडीआर सुद्धा मागवले जातील। तर न्यायमूर्ती वर्मा यांना मोबाईलमधला कोणताही डेटा डिलीट न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। न्यायमूर्ती वर्मा यांच्याकडून मात्र पैशाशी आपला काहीही संबंध नाही असा दावा होतोय। सकृत दर्शनी माझ्या विरोधात कोणीतरी कट केला असं वर्मा यांचं म्हणणं आहे। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना सुप्रीम कोर्टाने काही प्रश्न विचारले आहेत, बघूयात। तुमच्या घरामध्ये सापडलेल्या पैशांचा नेमका संबंध काय? तुमच्याकडे सापडलेले पैसे नेमके कुठून आले? आणि 15 मार्च रोजी जळालेल्या नोटा काढणारी व्यक्ती नेमकी कोण होती असाही सवाल सुप्रीम कोर्टाने विचारलाय। दरम्यान न्यायाधीश वर्मा यांच्या घरामध्ये सापडलेल्या पैशांवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधलाय। अब चीफ जस्टिस ऑफ इंडिया ने एक 3 मेंबर कमेटी का गठन किया है। जस्टिस वर्मा के घर में जो कैश मिली है और कैश को आग लगी है, कैश जल गई है, वो एक वीडियो दिल्ली पुलिस कमिश्नर ने भी अपलोड किया है और चीफ जस्टिस ने भी अपलोड किया है। तो बहुत सी बातें सामने आ रही है ना, लेकिन ये किसके कार्यकाल में हो रहा है? न खाऊंगा न खाने दूंगा कहने वाले नरेंद्र मोदी जी के समय में इस प्रकार से हमारी जुडिशियरी में एक जज के घर में इस प्रकार से 15-15, 20-20 करोड़ मिल रहा है। लगता है कि एक दिन की कमाई है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।